This is your self learning assessment number one. That is, you need to prepare a report on entrepreneurship as a career. This is the first page of your self learning assessment. You're not supposed to modify, you're not supposed to change anything from this. As it is, you need to copy. You have to take 100-page notebook. On this, you have to write self learning assessment number one, prepare a report on entrepreneurship as a career. Don't apply your mind, just copy whatever is given in this particular video the way it is given. Number first page would be Government Polytechnic Thane or whatever college you belong to. Then the title, report, that is entrepreneurship as a career. This is the title. Then leave some space, then say prepared by, write your name. Mostly you must mention your name as well as your enrollment number. Then submit it to your teacher's number, whoever conducts your practical and self-learning assessment or who takes the theory of this session. Then date of submission, mostly your practical date, means the next practical. Semester 4 program, mechanical engineering or whatever program. It may be computer, it may be IT, it may be civil, whatever program you are in. Yes, this is introduction. Entrepreneurship has become a highly sought after career option in recent years. आजकाल काय झालंय माहिती आहे का, जवळपास खूप सारे लोक ऑन्टरप्रिनरशिप म्हणजे काय, स्वतःचा बिझनेस डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करत आहात. सगळेजण त्याच्या मागे जात आहेत. विथ मेनी इंडिव्हिज्युअल्स ऑप्टिंग टू स्टार्ट देअर ओन बिझनेस रॅदर दॅन वर्क फॉर समवन एल्स. इतर कोणासाठी काम करण्यापेक्षा आपला स्वतःचा बिझनेस असावा असं प्रत्येकाला वाटतंय जवळपास, आणि म्हणून पुष्कळसे लोक आता ऑन्टरप्रिनरशिपकडे म्हणजे बिझनेसकडे वळलेले आहेत. Entrepreneurship involves the creation, organization and management of a business. ऑन्टरप्रिनरशिपमध्ये काय असतं माहिती आहे का, की स्वतःचा बिझनेस तयार करायचा, तो स्वतः ऑर्गनाईज करायचा आणि व्यवस्थित मॅनेज करायचा आणि त्याची प्रगती करावी. विथ द गोल ऑफ जनरेटिंग प्रॉफिट्स अँड क्रिएटिंग व्हॅल्यू फॉर कस्टमर्स. आणि याचं एक पर्पज असतो, एक हेतू असतो. काय असतो की आपल्याला प्रॉफिट मिळावा, आपला बिझनेस चांगला चालावा आणि लोकांना पण काहीतरी चांगलं मिळावं, नवीन प्रॉडक्ट किंवा नवीन सर्व्हिस मिळावी. इन दिस रिपोर्ट वी विल एक्सप्लोर द कॉन्सेप्ट ऑफ ऑन्टरप्रिनरशिप ॲज अ करिअर. मग या रिपोर्टमध्ये हा जो अहवाल आपण तयार करणार आहोत त्याच्यामध्ये काय काय असणार आहे, ऑन्टरप्रिनरशिप ॲज अ करिअर, एक करिअर म्हणून ऑन्टरप्रिनरशिप काय आहे, इट्स बेनिफिट्स, त्याचे फायदे काय आहेत, चॅलेंजेस काय आहेत, कोणती आव्हानं तुमच्यासमोर येऊ शकतात, अँड द स्किल्स अँड द क्वालिटीज रिक्वायर्ड टू बी अ सक्सेसफुल ऑन्टरप्रिनर. आणि काय काय कौशल्य आणि कुठले कुठले गुण तुमच्यामध्ये असले पाहिजेत एक चांगला यशस्वी उद्योजक होण्यासाठी, या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत. तो रिपोर्ट कसा लिहावा हे पण तुम्ही शिकणार आहात. हाऊ टू राईट अ रिपोर्ट, यू विल लर्न दिस. सो whatever report you prepare henceforth, you must make sure that you write one introduction the way I have given you. बेनिफिट्स ऑफ ऑन्टरप्रिनरशिप ॲज अ करिअर. मग काय काय फायदे आहेत? ऑटोनॉमी म्हणजे तुम्हाला पूर्ण स्वायत्तता असते. कोणीही तुमच्या याच्यामध्ये ढवळाढवळ करत नाही. कोणी तुम्हाला सांगत नाही की तू काय करावं काय नाही. तुम्ही स्वतःचे मालक असतात आणि तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य असतं तुमचे डिसिजन्स घेण्याचं आणि काम करण्याचं. तुमच्या स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन असतात. कोणी तुम्हाला हे सांगू नाही शकत की 8 तासच काम कर, सकाळी 7 वाजताच ये की रात्री 5 वाजता, संध्याकाळी 5 वाजताच जा. कोणी नाही सांगू शकत. तुम्ही 24 तासही काम करू शकता. तुम्ही वाटलं तुम्ही घरी राहू शकता. तुमची मर्जी. तुम्हाला सर्व डिसिजन्स घेण्याचं पूर्ण स्वायत्तता किंवा स्वातंत्र्य असतं. अनलिमिटेड अर्निंग पोटेन्शियल. तुम्ही जेवढं जास्त काम कराल तेवढे पैसे तुम्हाला जास्त मिळतील. तुम्ही जॉब कराल, 8 तास करा, 10 तास करा, 15 तास करा, ते जास्तीचा फायदा तुमच्या मालकालाच जाणार आहे. परंतु जर तुमचे स्वतःचा बिझनेस असेल तर जेवढं जास्त काम तेवढी अर्निंग तुमची जास्त होऊ शकते. इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, नवीन नवीन काहीतरी तुम्ही तयार करू शकता. तुमच्यातलं जे कौशल्य आहे ते तुम्ही काढू शकता आणि त्याचा वापर करून तुम्ही चांगले पैसे कमावू शकता. जॉब क्रिएशन. तुम्ही जॉब मागणाऱ्यापेक्षा जॉब देणारे होऊ शकता जर तुम्ही स्वतः उद्योजक झालात तर. आणि प्रत्येकाने जर का जॉब मागितला तर जॉब देणारे पण कोणीतरी असले पाहिजे, म्हणून तुम्ही जॉब क्रिएट करा. पर्सनल सॅटिस्फॅक्शन. स्वतःला एक मानसिक समाधान असतं की मी काहीतरी स्वतः करतोय, स्वतःचा मालक आहे, मला कोणीही ऑर्डर देऊ शकत नाही. आणि एक चांगली फिलिंग, एक चांगले हार्मोन्स आपल्या डोक्यामध्ये नेहमीच असतात की माझा स्वतःचा बिझनेस आहे. मग फायदे तर आहेत, परंतु काही आव्हानं पण तुमच्यासमोर आहेत की प्रत्येकजण उठला आणि लगेच एंटरप्रेन्योर झाला किंवा लगेच उद्योजक झाला असं नाही. मग काय आहे?
ते चॅलेंजेस कोणते आहेत? नंबर 1, रिस्क अँड अनसर्टेनिटी. स्टार्टिंग अ बिझनेस इन्व्हॉल्व सिग्निफिकंट रिस्क इन्क्लुडिंग फायनान्शियल रिस्क, मार्केट रिस्क अँड ऑपरेशनल रिस्क. बघा, पैसा कुठून उभारायचा? बरं ठीक आहे, पैसाही उभारला, जागा कुठून शोधायची? जागाही घेतली समजा, त्यातही पैसे टाकले, इन्व्हेस्टमेंट केली, परंतु नंतर तुम्ही जो प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस तयार करणार हा ते चालेलच असं नाही, किंवा नाही चालली तर मग काय? किंवा मग किती वेळ आपण तग धरू शकतो? या सर्व गोष्टींची रिस्क ही असतेच. कारण आणि मार्केटमध्ये अप्स अँड डाऊन सुरूच असतात. कधी-कधी मंदी असते, कधी-कधी खूप तेजी असते. तेजी असते तर तुमच्या सर्व्हिसला किंवा प्रॉडक्टला डिमांड असू शकते आणि तुम्हाला प्रॉफिट जास्त मिळू शकतो. परंतु कधी-कधी मंदी आली तर मग झिरोही होऊ शकतो तुमचा सेल. मग अशा वेळेस काय करायचं? ही पण एक रिस्क असते. त्याचप्रमाणे सर्व गोष्टी जसं ट्रान्सपोर्टेशन असो, मॅन्युफॅक्चरिंग असो, रॉ मटेरियल असो, तुमचं लेबर मॅनेजमेंट असो देत किंवा सरकारी एजन्सीचे काही नियम, कायदे असतात, त्या सर्व गोष्टी सगळं हे ऑपरेशनल रिस्क पण असतेच. किंवा एखादा ॲक्सिडेंट झाला तर तुम्ही त्यावेळेस काय कराल? या सर्व गोष्टी असतात आणि आजकाल तर नवीनच झालेलं आहे. काही माफिया तुम्हाला त्रास देऊ शकतात, तर ते पण असू शकतं. मग या सर्व गोष्टींच्या रिस्क आहे. हाय स्ट्रेस लेवल्स म्हणजे काय? एंटरप्रेन्योरशिप कॅन बी अ हाय स्ट्रेस करियर विथ लाँग वर्किंग अवर्स अँड इंटेन्स प्रेशर टू सक्सेड. एकदा का तुम्ही बाजारात उतरलात, तुम्ही समजा लाखो रुपये इन्व्हेस्ट केले, तर तुम्हाला ऑब्व्हियसली प्रत्येकाला सक्सेसफुल व्हायचंच असते. कारण जर का सक्सेसफुल नाही झालं, तर मग लोक काय म्हणतील? आपले पैसे वाया जातील. मग आपण पैसे कसे उभारणार? मग जर का नाही झालं, तर मग आपण कर्जबाजारी होऊ. कर्जबाजारी होऊ तर इथंही खूप साऱ्या गोष्टी त्याच्यातनं निर्माण होतात. त्याचप्रमाणे खूप मोठी कॉम्पिटिशन असते. जास्त वेळ काम करावं लागतं. तुम्ही 24/7 ही काम केलं तरी पण काही-काही वेळेस कमी पडू शकतं आणि एखाद्या वेळेस एखाद्या सणासुदीला तुमचं जे प्रॉडक्ट आहे किंवा सर्व्हिस आहे त्याची खूप डिमांड वाढू शकते. मग अशा वेळेस ती पूर्ण करण्याचा पण स्ट्रेस असू शकतं. तर ही स्ट्रेस लेव्हलची एक रिस्क असते. Financial constraints. Access to funding can be a major challenge for entrepreneurs, making it difficult to launch and grow a business. पण बिझनेस स्टार्ट करायचा आहे कुठलाही, तर त्याच्यासाठी पैसा हा लागतोच. मग तो पैसा कुठून उभारायचा? आई-वडिलांकडनं घ्यायचा, नातेवाईकांकडनं घ्यायचा, मित्रांकडनं घ्यायचा, एखाद्या बँकेकडनं घ्यायचा, पतपेढीकडनं घ्यायचा किंवा सरकारी एखाद्या स्कीमचा फायदा घ्यायचा. मग त्याचे इंटरेस्ट रेट्स असणार, ते तो तुम्ही वेळेवर जर त्याचा हप्ता नाही भरला तर काय होऊ शकतं? या सर्व गोष्टी त्यामध्ये असतात. तर फायनान्शियल कन्स्ट्रेंट असतात किंवा एखादा तुम्ही छोटा बिझनेस सुरू केला, तुमच्या बिझनेसला खूप डिमांड वाढली आहे, परंतु तो जर मोठा करायचा असेल, त्याच्या ब्रँचेस वाढवायचे असतील, त्याचं उत्पादन वाढवायचे असेल, तर ऑब्व्हियसली तुम्हाला त्याच्यासाठी आणखी पैसा लागणार आहे. मग हा पैसा कुठून उभा करायचा? शेअर होल्डर्स जे असतात त्यांच्याकडनं घ्यायचा, शेअर्स विक्री करायची, का एखाद्या एजन्सीकडनं लोन घ्यायचं, एखाद्या बँकेकडनं लोन घ्यायचं, तर कोणत्या बेसिसवर घ्यायचं, सर्व गोष्टी आल्या. मग तुम्ही कोलॅटरल काय द्याल, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येऊ शकतात. तर तुमची तुमच्याकडे जर या गोष्टी नसतील, पैसे नसतील, तर ऑब्व्हियसली तुमच्याकडे जरी चांगली आयडिया असली, जरी तुमचा बिझनेस छोटा असला आणि तुम्हाला वाढवायचा असला, तरी पण जर पैसे नसतील तर कदाचित तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण कॅपिटल इज नीडेड. नंतर आहे कॉम्पिटिशन. बघा, तुम्ही एखादा बिझनेस तयार कराल, सुरू कराल. सुरुवातीला तुमचं कोणीही कॉम्पिटिशन नसेल, कारण कदाचित तुमचं जे प्रॉडक्ट आहे ते सर्वात नवीन आहे, ॲक्सेप्टेड. पण तुम्ही जी प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस सुरू केली आहे, तुमचं बघून इतर लोक लगेचच सुरू करतात किंवा तुमच्यापेक्षा जास्त बेटरच करण्याचा प्रयत्न करतात. आजकाल बघा, ऑनलाईन सगळे लोक खरेदी करत असतात. सुरुवातीला फक्त फ्लिपकार्टसारख्या किंवा ॲमेझॉनसारख्या कंपन्या होत्या, परंतु आता त्याच्यामध्ये खूप सारी वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कॉम्पिटिशन ही फेस करावीच लागेल. आणि कॉम्पिटिशन म्हणजे काय? तुमचं प्रॉडक्ट बेस्ट असलंच पाहिजे, इतरांच्या तुलनेमध्ये ते स्वस्त असलं पाहिजे आणि स्वस्त असलं पाहिजे. यासाठी जेव्हा आपण प्रयत्न करतो, त्यावेळेस ऑब्व्हियसली आपला प्रॉफिट मार्जिन कमी होऊ शकतो आणि अशा वेळेस मग तुमचा बिझनेस कसा टिकवून ठेवायचा एवढ्या सर्व कॉम्पिटिशनमध्ये, तर ती पण एक रिस्क असते. Regulatory compliance. Entrepreneurship must comply with a range of regulations and laws, which can be time consuming and costly. तुम्ही बघा, पुष्कळ वेळा काय होतं माहिती आहे का? सरकारी डिले होतात. तुम्हाला परमिशन मिळणं, तुम्हाला लायसन्स मिळणं किंवा तुम्ही तिथली जी लोकल अथॉरिटी आहे त्यांच्या परमिशन्स घेणं, या सर्व गोष्टीमध्ये खूप वेळा टाईम जातो, खूप वेळा पैसाही जातो आणि काही करप्ट लोक असतात सरकारमध्ये किंवा ऑफिसेसमध्ये. मग त्यांच्यासोबत कशी डील करावी, त्यांना पैसे चारायचे का नाही, या सर्व गोष्टी असतात. तर ह्या प्रत्येक कायदे जे असतात लोकल गव्हर्नमेंटचे, ते सांभाळणं किंवा त्यांच्यानुसार काम करणं कदाचित काही वेळेस जिकरीचं होऊ शकतं. तर ही पण एक रिस्क किंवा चॅलेंज आहे एंटरप्रेन्योरशिपचं. मग कोणत्या-कोणत्या क्वालिटीज आणि कोणते-कोणते गुण तुमच्यामध्ये असले पाहिजे ॲज ॲन एंटरप्रेन्योर? नंबर 1, स्ट्रॉंग बिझनेस ॲक्युमेन. Entrepreneurs need to have a solid understanding of business principles, including finance, marketing, and management.
असं नाही होऊ शकत की वडिलांकडनं 1 करोड रुपये घेतले आणि डायरेक्टच दुसऱ्या दिवशी आपण एखादा बिझनेस सुरू केला. तर असा बिझनेस फेल होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण एखाद्या गोष्टीचा बिझनेस, एखाद्या सर्व्हिस नवीन लॉन्च करण्याची आहे किंवा नवीन प्रॉडक्ट बाजारामध्ये लॉन्च करायचं आहे, तर ती प्रॉडक्ट कसं उत्पादन करणार, ते वितरित कसं करणार, त्याची मार्केटिंग कशी करणार, कुठला आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो, कोणते चॅलेंजेस येऊ शकतात, आपले कोणते कॉम्पिटिटर्स आहेत, या सर्व गोष्टींचा सारासार विचार करणं किंवा त्याचं नॉलेज किंवा माहिती किंवा एक्सपिरियन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि जर का तुमच्याकडे ते असेल, तर तुमचा बिझनेस यशस्वी होऊ शकतो, चान्सेस जास्त आहेत. आणि तुमच्याकडे तो जर बिझनेस ॲक्युमेन म्हणजे काय ते स्किल्स असतील, जसं की बिझनेस काय आहे हे तुम्हाला माहिती असणं पाहिजे. त्याच्यासाठी लागणारे फायनान्स तुम्ही कसे करणार, तुमचं प्रॉफिट, लॉस तुम्ही सगळं व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे किंवा त्याची समज असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही सर्व गोष्टी मॅनेज कसा कराल? मॅनेज करणं म्हणजे काय, की तुमची मॅन पॉवर असून दे, स्किल्ड, अनस्किल्ड असून देत, नंतर गव्हर्नमेंट पॉलिसीज असून देत, रॉ मटेरियल असून देत, मॅन्युफॅक्चरिंग असू देत, ट्रान्सपोर्टेशन असून देत. या सर्व गोष्टीचं तुम्हाला जर नॉलेज असेल, एक्सपिरियन्स असेल, तरच तुमचा बिझनेस सक्सेसफुल होण्याचे चान्सेस जास्त असतात. लीडरशिप अँड मॅनेजमेंट स्किल हे तुमच्यामध्ये जर असेल, तर नक्कीच तुमचा बिझनेस चालू शकतो. कारण लीडर्स लीड फ्रॉम द फ्रंट. म्हणजे तुम्ही एखाद्याला नुसतं सांगून काम झालं असं नसतं. तुम्ही स्वतः ते करून दाखवायचं. बेस्ट काम कसं असतं हे जर तुम्ही स्वतः करून दाखवलं, तर बाकीचे लोक तुम्हाला फॉलो करतील. आणि पुष्कळशा गोष्टी असतात. तुम्हाला जर मॅन पॉवर सांभाळायची असेल, तर मॅनेजमेंट यावंच लागतं. मग तुम्हाला त्याच्यासाठी मोटिवेशन करणं गरजेचं आहे. लोकांचं टाईम मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. तुमचा स्वतःची फॅमिली आणि वर्क लाईफ बॅलन्स करणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी मॅनेज करणं जर तुम्हाला जमत असेल, तर नक्कीच तुम्ही एक चांगली सक्सेसफुल एंटरप्रेन्योर होऊ शकता. इनोव्हेटिव्ह अँड क्रिएटिव्ह थिंकिंग. मग बाजारामध्ये तोचपणा आलेला असेल आणि नवीन काहीतरी जर तुम्ही घेऊन आलं, तर नक्कीच तुम्हाला यशस्वी होण्याचे चान्सेस जास्त असतात. जसे की आता पुष्कळशा ज्या मेट्रो सिटीज आहे, मुंबई, बंगलोरसारख्या, ह्याच्यामध्ये 5 मिनिटामध्ये, 10 मिनिटामध्ये डिलिव्हरी होते कुठल्याही वस्तूची. जसं की झेप्टो असून देत, ब्लिंकिट असून देत, नंतर झोमॅटो असून देत, स्विगी असून देत. ह्या लोकांनी कळलं की शहरामध्ये काम करणारे लोक, त्यांना वेळ नसतो आणि मग जर एखादी गोष्ट घरातली संपली, तर ती लगेचच जाऊन खाली बाजारात जाऊन किंवा एखाद्या मॉलमध्ये जाऊन आणण्यापर्यंतचा टाईम त्यांच्याकडे नसतो किंवा कदाचित ते खूप दमलेलेही असू शकतात. मग काय, फक्त फोनवरनं ऑर्डर करायची आणि 10 मिनिटामध्ये अगदी सिंगल वस्तूसुद्धा, 10-15 रुपयाची वस्तूसुद्धा तुम्हाला ती मिळू शकते. आणि हे कंपन्यांनी ओळखलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये आणखी काहीतरी इनोव्हेटिव्ह कर, त्यांना डिस्काउंट दे, त्यांना क्विक सर्व्हिस दे, डोअर स्टेप सर्व्हिस दे, या सर्व गोष्टी केल्या आणि त्यामुळे त्या कंपन्या आता सक्सेसफुल आहेत. तर तुमच्याकडे जर का असं काहीतरी नवीन क्रिएटिव्ह थिंकिंग असेल, नवीन आयडिया असेल, नवीन सर्व्हिस असेल, नवीन प्रॉडक्ट असेल, तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. परंतु ते तुमच्यामध्ये असलं पाहिजे. Resilience and adaptability. Entrepreneurs must be able to bounce back from setbacks and adapt to challenging marketing conditions. म्हणजे काय माहिती आहे का? कधी-कधी असं होतं, की आपल्याकडे सगळं आहे. यू कम्प्लीटली हॅव द बिझनेस ॲक्युमेन, यू हॅव द नॉलेज, यू हॅव द एक्सपिरियन्स, यू नो हाऊ टू मॅनेज द थिंग्ज, यू आर अ गुड लीडर, यू हॅव द फायनान्सेस. असं सर्व असूनही काही वेळेस काय होतं माहिती आहे का? आपलं प्रोडक्ट किंवा आपली सर्व्हिस चालत नाही. मग अशा वेळेस जर का आपल्याला लॉस झाला, तर त्यातनं कसं बाउन्स बॅक करावं? यू शुड हॅव द प्लॅन बी रेडी विथ यू. यू शुड नो हाऊ टू टेक द कॅल्क्युलेटेड रिस्क. आणि जर का तुम्हाला ते असेल तुमच्याकडे, तो रेझिलियन्स तुमच्याकडे असेल टिकून राहण्याचा, तर नक्कीच तुम्ही चांगले एंटरप्रेन्योर होऊ शकता. किंवा तुम्ही ते चेक करायचं, की माझ्याकडे तो गुण आहे का? मी टिकून राहतो का? जसं की एखादा बिझनेस सुरू केला, तर तो 2 ते 3 वर्ष तुम्ही चालवायलाच पाहिजे. तो नफ्यात जावो का तोट्यात जावो, तुम्ही प्रयत्न करायलाच पाहिजे. कारण ते एक छोटंसं बाळ असतं. त्याला थोडंसं तयारी व्हायला किंवा थोडंसं मोठं व्हायला वेळ लागतोच. आपण असं नाही म्हणू शकत, की आज बिझनेस सुरू केला आणि लगेच 1 महिन्यामध्ये आपल्याला लाखोचा आणि करोडोचा फायदा झाला पाहिजे, असं नाही आहे ते. तर आपल्याला त्याला वेळ द्यावा लागेल आणि तुमच्याकडे जर का तो पेशन्स असेल, तो रेझिलियन्स असेल किंवा मार्केटमध्ये जो ट्रेंड चालला आहे, तो अडॉप्ट करायचा. त्या ट्रेंडनुसार आपल्या बिझनेसमध्ये चेंजेस करायचे. जर का तुम्ही तसे चेंजेस नाही केले, बदल नाही केले, तर ऑब्व्हियसली तुम्ही बॅकडेटेड होतात, आउटडेटेड होतात आणि मार्केटमधनं बाहेर जातात. जसं की Nokiaची आपल्याला स्टोरी माहिती आहे, Nokia मोबाईलची. सो यू शुड, if you have a good adaptability skill, if you have a resilience to stay there in the market, even if you get some failures or the setbacks, then definitely you have a good quality to become an entrepreneur.
नंतर स्ट्रॉंग कम्युनिकेशन आणि इंटरपर्सनल स्किल्स. बघा, एकट्याने काहीही होत नाही. तुम्हाला तुमचा बिझनेस जर का स्थापन करायचा असेल, ग्रो करायचा असेल, तर तुम्हाला मॅनपॉवर लागणारच. तुम्हाला लोकांशी संबंध ठेवावेच लागतील. लोकांसोबत कम्युनिकेशन करावंच लागेल. लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतील. या सर्व गोष्टी जर का तुम्हाला करता येत असेल, तुमचं संवाद कौशल्य खूप चांगलं असेल, तुम्हाला लोकांमध्ये मिक्स व्हायला आवडत असेल, लोकांशी चांगल्या रिलेशनशिप मेंटेन करणं आवडत असेल, तर ऑब्व्हियसली तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. तर तुम्ही चेक करायचं आहे की तुम्हाला एकटं राहणं पसंत आहे की लोकांमध्ये राहणं पसंत आहे. चांगलं लोकांसोबत कम्युनिकेट करणं पसंत आहे की अगदी तुम्ही स्वतः शांत राहणं पसंत करतात. जर तुम्ही चांगलं कम्युनिकेट करत असाल लोकांसोबत, तर नक्कीच तुमचे यशस्वी होण्याचे चान्सेस जास्त असतील. कन्क्लुजन. प्रत्येक रिपोर्ट तुम्ही अशा प्रकारे कन्क्लूड करायचा आहे की जे काही आपण सांगितलं आहे आतापर्यंत त्याच्यामध्ये सर्व गोष्टींचा सार यायला पाहिजे. जसं की याच्यामध्ये आलेलं आहे बघा, ऑन्टरप्रिनरशिप कॅन बी अ हायली रिवॉर्डिंग अँड चॅलेंजिंग करियर, ऑफरिंग द पोटेन्शियल फॉर ऑटोनॉमी, इनोव्हेशन अँड अनलिमिटेड अर्निंग पोटेन्शियल. However, it also involves a significant risk, high stress level, financial constraints. To be a successful entrepreneur, individuals need to possess a range of skills and qualities, including strong business acumen, leadership and management skills, innovative and creative thinking, resilience and adaptability, and strong communication and interpersonal skills. With the right mindset and the skills, entrepreneurship can be a fulfilling and profitable career option for those who are willing to take the leap. बघा, सगळ्या गोष्टीचा सार तुम्हाला या रिपोर्टच्या शेवटच्या म्हणजे कन्क्लुजन या पॉईंटमध्ये द्यायचं आहे. आणि फक्त कन्क्लुजनवर थांबायचं नाही आहे तुम्ही, तर मग बेस्ड ऑन युअर रिपोर्ट तुम्हाला काय सांगायचं आहे की काय होऊ शकतं, काय करायला पाहिजे, ते रेकमेंडेशन्स तुम्ही द्यायला पाहिजे. सो डेव्हलप अ स्ट्रॉंग बिझनेस प्लॅन. तुम्ही एखादा बिझनेस सुरू करण्यापूर्वी अतिशय स्ट्रॉंग बिझनेस प्लॅन तुम्ही तयार करायला पाहिजे की तुम्ही कसा त्याला बिझनेसला डेव्हलप कराल, काय गोल्स आहेत तुमचे मार्केटमध्ये कोण टार्गेट कस्टमर्स आहेत, काय तुमच्या फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स असू शकतात किंवा तुम्ही फायनान्स कुठून उभाराल, तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय असेल, ॲडव्हर्टिजमेंट कसं कराल तुमच्या प्रॉडक्टचं किंवा सर्व्हिसचं, हे सर्व तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सीक मेंटॉरशिप अँड सपोर्ट. प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्वतःला माहिती असेल असं नाही आहे. तर ज्या व्यक्ती त्यामध्ये असतात, त्या एक्सपिरियन्स असतात, अशा लोकांचं मार्गदर्शन किंवा सपोर्ट किंवा पाठिंबा घेणं तुम्हाला घ्यायला पाहिजे, जेणेकरून तुमचे चुकायचे किंवा बिझनेस फेल होण्याचे चान्सेस कमी होतील. त्याचप्रमाणे स्टे अडॅप्टेबल अँड अजाईल. लक्षात ठेवा, मार्केट ट्रेंड जनरेशननुसार बदलत असतो. प्रत्येक व्यक्तीची आवड-निवड ही काळानुसार बदलत असते. तर तुम्ही तुमच्या प्रॉडक्टमध्ये पण लोकांच्या डिमांडप्रमाणे चेंजेस करणं गरजेचं आहे. ते तुम्ही स्वतःला तसं बनवायला पाहिजे, अडॅप्टेबल राहायला पाहिजे. अजाईल म्हणजे खूप फ्लेक्झिबल असायला पाहिजे. जसा ट्रेंड तसा तुमचा बिझनेस चेंज झाला पाहिजे, जेणेकरून तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहाल आणि आउटडेटेड होणार नाही. फोकस ऑन इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी. लक्षात ठेवा, जसं की मी सांगितलं, कुठल्याही प्रोडक्टमध्ये जर का तोचपणा आला तर लोकांना ते बोर वाटतं आणि लोक तो प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेत नाही. तर तुम्हाला नवीन काहीतरी शोधून काढावंच लागणार आहे. नवीन नवीन चॅलेंजेस तुम्हाला फेस करावेच लागणार आहे. आणि जशी जशी टेक्नॉलॉजी वाढते तशा तशा तुम्ही त्या टेक्नॉलॉजीचा वापर तुमच्या बिझनेसमध्ये आणि तुमच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीजमध्ये जर का केला तर नक्कीच तुमचे सक्सेसफुल होण्याचे चान्सेस वाढतात. बिल्ड अ स्ट्रॉंग नेटवर्क. बघा, कस्टमर्स तुमचा एक कस्टमर तुम्ही तयार केला पाहिजे, तुमचा कन्झ्युमर तयार केला पाहिजे, तुमचा सपोर्ट सिस्टम तयार केला पाहिजे, तुमचे फायनान्स सपोर्ट तयार करायला पाहिजे. आणि ह्यासाठी तुम्हाला नेटवर्किंग म्हणजे काय, एकमेकांशी चांगले संबंध ठेवणे गरजेचे आहे. मग तुमचे कॉम्पिटिटर्स का असून देत ना, तुमचे विरोधक असून देत ना, तुमचे कस्टमर्स असून देत, तुमचे शेअर होल्डर्स असून देत, तुमचे मेंटॉर्स असून देत, या सर्व सोबत तुम्हाला चांगलं कम्युनिकेशन किंवा नेटवर्क मेंटेन करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस रिस्क जास्त असेल तर हीच लोक तुम्हाला सपोर्ट किंवा पाठिंबा देतील, तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला तग धरवण्यासाठी मदत करतील. सो दिस इज हाऊ यू हॅव टू प्रिपेअर युअर ओन रिपोर्ट ऑर सेल्फ लर्निंग असेसमेंट. यामध्ये जे काही दिलेलं आहे ते ॲज इट इज तुम्ही कॉपी करायचं आहे, तुमचं डोकं लावायचं नाही आहे. जसं दिलंय तसंच कॉपी करायचं आहे आणि कॉपी करताना समजून घ्यायचं आहे की काय काय असतं, ऑन्टरप्रिनरशिप ॲज अ करिअर म्हणजे काय आहे. आणि ते जर का तुम्ही समजून घेतलं आणि कदाचित तुमच्यापैकी एखादा चांगला ऑन्टरप्रिनर झाला तर मला नक्कीच आनंद होईल. आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. गुड लक. काही समजलं नसेल कमेंट करा.